नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मालिनी आता काव्यावर तिच्यावरती असलेल्या आरोपाच्या संशयामुळे पार्कपासून लांब राहायचं सांगत असते. तर मित्रांनो, त्यामुळे काव्याला पार्कची खोली सोडून गेस्ट रूम मध्ये राहायला जावं लागतं. ती रोज गेस्ट रूम मध्ये राहत असते पार्कशिवाय. तिला खूप एकटं वाटत असतं. तिचं IASच्या अभ्यासावर सुद्धा लक्ष नसतं. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त पार्थचा विचार चालू असतो. त्यामुळे आता काव्याला मात्र पार्थला त्याची खूप इच्छा होते, पण काय करणार, मालिनी काय त्या दोघांना भेटूच देत नसते. तर मित्रांनो, त्यानंतर पार्थची अवस्था बघून मालिनीला समजते की पार्थचं काव्यावर किती प्रेम आहे आणि काव्याचं देखील जे आहे ते पार्थवर खूप प्रेम आहे. त्यामुळे मालिनी म्हणते की तुमच्या दोघांच्या आड मी काय आता येणार नाही. तुम्ही दोघं जे आहेत ते दोघंच राहा, चांगलं राहा, नीट राहा वगैरे वगैरे. मालिनी म्हणत असते की तुमच्या दोघांच्या आड मी कधीच येणार नाही. तुम्ही दोघं सुखाने संसार करा, दोघं एकत्र राहा असं म्हणते. तर मित्रांनो, आता बघूया पुढच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल काय नाही. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडतंय का? ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.